मी सिया गोयल बोलतेय. मला माझ्या हातून घडलेल्या गोष्टींचा खूप पश्चाताप आहे. केतन अग्रवाल हा माझा होणारा नवरा होता. पण माझं खरं प्रेम मात्र चेतनवरच होतं. चेतन हा माझा मित्र होता आणि चेतन मला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून हवा होता. परंतु माझ्या कुटुंबाने केतनसोबत माझं लग्न जुळवलं, माझी इच्छा नसताना आणि मला तो आवडत नसताना सुद्धा. त्याच्याबरोबर माझं लग्न जुळवून एंगेजमेंट केली होती आणि लग्नसुद्धा करून देणार होते. मी माझ्या परिवाराला सांगू शकत नव्हते की मला केतन अजिबात आवडत नाही. माझं चेतन नावाच्या एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. मला चेतनच आवडतो कारण मी चेतनसोबत 4 वर्षांपासून अनोळखीमध्ये होते आणि गेल्या 1 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. माझ्या आईवडिलांना मी खूप घाबरायची, म्हणून माझी आणि त्यांना सांगायची इच्छा झाली नाही की मला मनापासून केतन आवडत नाही. लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न असतो. कोणासोबत पण मी कसं काय माझं आयुष्य घालवू शकते? शेवटी प्रत्येकाला आपली चॉईस असते. प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा हवा हे निवडण्याची मुभा हवीच ना. माझ्या हातून या घडलेल्या कृत्याला कुठे ना कुठे माझा परिवारसुद्धा जबाबदार आहे. त्यांनी एक वेळेसुद्धा हा विचार केला नाही की आपण ज्या मुलासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून देत आहोत, पण तिची इच्छा आहे का? तिला तो मुलगा आवडतो की नाही? फक्त त्यांच्या जुन्या ओळखी, पैसा, प्रॉपर्टी हेच बघून त्यांनी हा निर्णय घेतलेला होता. परंतु प्रत्येक मुलीला फक्त पैसा, प्रॉपर्टीच नको असतं. शेवटी मी ज्यांच्यासोबत आयुष्य काढणार आहे तो कसा असावा हे देखील मला ठरवण्याचा अधिकार आहेच ना. मी माझ्या कुटुंबाला नको म्हणू शकत नव्हते आणि केतनला सुद्धा मी नाही सांगू शकत, कारण माझ्या घरचं वातावरण तेवढं फ्री नव्हतं. मी जर काही सांगितलं असतं केतनला तर कदाचित अजून आमच्या परिवारामध्ये वाद भांडणं झाली असती आणि कदाचित माझ्या वडिलांनी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं असतं. म्हणून मी हे पाऊल उचललं. मला माहीत आहे, आज मला या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे की आपल्या स्वार्थासाठी आपण एखाद्या व्यक्तीचा जीव नाही घेऊ शकत. एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर आपण त्याच्यासाठी एखाद्याचा जीव घेऊ शकत नाही. परंतु माझं डोकंच काम करत नव्हतं आणि मला काही सुचत नव्हतं मी काय करू म्हणून. माझ्या हातून हे वाईट कृत्य घडलं. केतन, मी तुझी मनापासून माफी मागते. मी तुझ्या परिवाराची सुद्धा माफी मागते. मी तुमची गुन्हेगार आहे. मी खूप मोठी चूक केली. तुझ्यासारखा हसत्या खेळत्या मुलाला आयुष्यात मी उद्ध्वस्त करून टाकलं. तुझ्या परिवाराचा एकुलता एक सहारा मी हिसकावून घेतला. देव मला नरकात सुद्धा जागा देणार नाही. देवाला मी एकच प्रार्थना करेल, देवा मला माफ कर. माझ्या हातून खूप मोठी पापी कृत्य घडली आहेत. आज मी 3 लोकांचं आयुष्य बर्बाद करून टाकलं आहे. पहिलं म्हणजे केतन. त्यांचं नुसतं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं नाही तर त्याचं आयुष्यच मी संपवून टाकलं. आणि दुसरं माझं स्वतःचं आयुष्य, करिअर सगळं उद्ध्वस्त झालं आणि मी जेलमध्ये शिक्षा भोगेल. जे माझं बाहेरचं हस्तखेळतं आयुष्य होतं त्यापासून मी दूर राहील. आणि तिसरा चेतन, याचं सुद्धा आयुष्य मी खराब केलं, करिअर खराब झालं. माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झालेली आहे. अशी दुर्बुद्धी मला का सुचली? असं म्हणतात, प्रेम आंधळं असतं. प्रेमामध्ये माणूस पूर्णपणे आंधळा होतो. चांगलं आणि वाईट सोडून देतो आणि त्याच्या डोळ्यांना चांगलं वाईट काहीच दिसत नाही. तसेच माझ्यासोबत पण झालं. चेतनच्या प्रेमामध्ये मी एवढी उखंड बुडाले होते की मला कोणतीही परिस्थितीमध्ये चेतनच हवा होता. परंतु माझ्यामध्ये तशी हिंमत नव्हती की मी केतनला रस्त्यावरून बाजूला न करता चेतनसोबत लग्न करू शकेल. मला असं वाटलं की मी या गोष्टीला अपघात दाखवेल आणि मी आणि चेतन कधीच केतनच्या मृत्यूमध्ये अडकणार नाही. आम्ही आयुष्यभर सोबत राहू शकू. यासाठी लोहगड किल्ल्यावरच फिरायला जायचं हे यामुळेच मी निवडलं की गड किल्ल्यांवर पाय घसरून पडल्याने अनेक घटना घडल्या गेल्या आहेत. त्यातूनच कधी कोणावरही संशय घेतला जात नाही की मृत्यू कसा झाला. यामुळे आम्ही परफेक्ट प्लॅन तयार केलेला होता. परंतु माझं नशीब खराब होतं की त्या प्लॅनमध्ये आम्ही सफल होऊ शकलो नाही. केतनच्या बहिणीने विचारलेल्या उलटसुलट प्रश्नांमुळेच मला अडकवलं. मी घाबरून गेले आणि शेवटी त्यांना माझ्यावरच संशय आला. खरं तर मला केतन मनापासून आवडतच नव्हता, कारण त्याच्या केशांमध्ये पॅच होता. तो विंग वापरायचा. एकंदरीत त्याच्या पर्सनॅलिटी मला आवडत नव्हती आणि त्यातूनच हे कृत्य घडलं आहे. शेवटी एवढंच म्हणेल, केतन मला मनापासून माफ कर. माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे. नुकतंच एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल यांचा मृत्यू झालेला होता. सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन या दोघांनी मिळून केतन अग्रवालची हत्या घडवून आणलेली होती, असे माध्यमातून सांगितलं जात आहे. परंतु अद्याप सियाच्या वकिलांच्या मते तिच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे म्हणजे सबूत समोर आलेले नाहीत. असं म्हटलं जात
केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे दोघांनीही एकमेकांच्या ओळखीमधले होते, म्हणून त्यांच्या वडिलांचे मोठमोठे व्यवसाय आहेत आणि यामधूनच या दोन्ही कुटुंबाची ओळख होती. आणि या कुटुंबाच्या ओळखीमधूनच केतनच्या मामांनी मध्यस्थी करून या दोन्ही कुटुंबांसंगे संबंधी बनवावं असं ठरवलं. दोघांचं लग्न जमलं. असं सांगितलं जातं की केतनच्या केसांमध्ये पॅच होता, म्हणजे टक्कल होतं, आणि तिथे तो नकली विंग वापरत असायचा. दुसरीकडे सियाला केतन आवडायचा नाही, परंतु कदाचित तिने परिवाराच्या दबावाखाली किंवा आपण जर नाही म्हटलं तर आपल्या कुटुंबाची इज्जत धुळीला मिळेल म्हणून तिने सुद्धा वडिलांचा मान ठेवला आणि त्याच्यासोबतच लग्न करण्यास होकार दिला. तसंच तिचं कुटुंबसुद्धा थोडंसं स्ट्रिक्ट असल्यामुळे ती वडिलांसमोर तिला चेतन आवडतो असं काही सांगू शकली नाही. अशामध्ये त्यांचा साखरपुडासुद्धा करण्यात आला. साखरपुड्यामध्ये दोन्हीही आनंदी मात्र दिसत होते. त्यानंतर दोघेही फोनवर सुद्धा बोलायचे, एकमेकांना भेटायचे. परंतु सिया गोयल हिच्या मनामध्ये दुसराच मुलगा बसलेला होता. चेतन हा तिच्या भावाचा ओळखीचा मधला मुलगा होता. म्हणजे सियाचा भाऊ साहिल आणि चेतन हे दोघेही एकाच ठिकाणी क्रिकेट खेळायला जायचे आणि तिथे काही वेळा सियासुद्धा आपल्या भावासोबत क्रिकेट बघण्यासाठी किंवा खेळण्यासाठी जायची. तिथूनच तिची आणि चेतनची ओळख झाली. त्यानंतर दिवाळीला एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पुन्हा एकदा त्यांची भेट घडून आली आणि तिथूनच त्यांची ओळख अजून वाढत गेली आणि हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधामध्ये होत गेले आणि त्यांचे प्रेमसंबंधसुद्धा सुरू झाले. खरं तर माध्यमातून असं सांगितलं जात आहे की सियाला चेतनचा नाद होता, म्हणून काहीही करून आपल्याला केतनसोबत लग्न करायचं नाही आणि असा प्लॅन त्यांनी बनवायला की आपण आयुष्यभर चेतनसोबत पण राहू आणि केतनला रस्त्यातून बाजूला केल्याच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आपण अडकायचं नाही. पण नाही, असं काही सियाने आणि तिच्या मित्राने दोघांनी मिळून प्लॅन केलेला होता. इकडे केतनला या गोष्टीची थोडीशी सुद्धा भणक लागलेली नव्हती किंवा त्याच्या कुटुंबाला स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की सियाला चेतन आवडत नाही किंवा ती केतनसोबत जबरदस्तीने हे नातं पुढे नेत आहे किंवा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तिकडे सियाच्या कुटुंबियांना माहीत होतं की हे तर अजून स्पष्ट नाही. कदाचित त्यांना चेतन सियाला आवडतो असं माहीत असावं, परंतु त्यांनी त्या गोष्टीला घरातच दाबून ठेवलं किंवा मुलीला समजावलं असेल की त्याचा नाद सोडून दे आणि केतनसोबतच लग्न कर म्हणून. सियाने सुद्धा जास्त विरोध केला नाही, पण सियाच्या सोबत जर आपलं लग्न कदाचित एकदा झालं तर आपण कायमस्वरूपी यांच्यासोबत लग्नामध्ये संसारामध्ये अडकून राहू. आपल्याला ते करायचं नाही, हा त्यांचा प्लॅन होता. बऱ्याच दिवसांपासून हा प्लॅन सक्सेस करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत होते. 2-3 वेळेस त्यांनी तो प्रयत्नसुद्धा केला, परंतु त्यांचा प्लॅन सक्सेस झाला नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर केतनचं नशीब बलवंत होतं, म्हणून तो पहिल्या 2-3 प्रयत्नांमध्ये त्यांना काहीच झालं नाही. आणि सियाला चेतनला माहीत होतं की किल्ल्यावरून जर आपण ढकललं तर आपण यामध्ये सापडणार नाहीत, म्हणून ते परत परत त्यांचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी लोहगड किल्ल्यावरच जायचं. आणि शेवटी केतनच्या आयुष्यातला तो दुर्दैवी दिवस आलाच, ज्या दिवशी केतनला हे जग सोडून जावं लागलं, ज्या दिवशी सियाने केतनला लोहगडावर बोलावलं. ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सियाचा वाढदिवस होता. तोच वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून केतनच्या कुटुंबाने प्लॅन केलेला होता. मोठा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी बराचसा खर्च केलेला होता आणि काही खोल्यासुद्धा बुक केलेल्या होत्या. परंतु सियाला तिच्या प्लॅनच्या सक्सेस करायचं होतं, म्हणून तिने वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा प्लॅन कॅन्सल केला आणि केतनला गडावर बोलावलं. केतनची आई घरून निघताना जाऊ नको म्हणून सांगत होती, परंतु केतनला काय माहीत की पुढे आपल्यासाठी मृत्यू तयार आहे. ते म्हणतात ना, ज्याचं खुडतं त्याला जायचं लागतं, तशा पद्धतीने घडलं. आधी एकदासुद्धा केतनला जेव्हा सियाने बोलावलं होतं त्या दिवशीसुद्धा केतनच्या आईने त्याला जाऊ नाही दिलं. आपल्याला उद्या बाहेर फिरायचं आहे, तू जास्त थकून जाशील म्हणून त्याने त्या दिवशीचा प्लॅनसुद्धा कॅन्सल केला होता. पण आज मात्र तो गेला. त्याच्या मनामध्ये आपल्या संसाराविषयीची स्वप्न किंवा काही स्पेशल मोमेंट तो मनामध्ये कॅप्चर करत होता. आणि इकडे सियाच्या डोक्यामध्ये फक्त प्लॅन कसा सक्सेस करायचा, आज आपला प्लॅन फेल जायला नको, हे सुरू होतं. आणि तिची आधी तिच्या प्रियकरालासुद्धा गडावर बोलावून घेतलं होतं. जेव्हा सियाने केतनला सांगितलं की तू कडेला उभा राहा, मी तुझा एक छानसा फोटो काढते, तेव्हा केतनला जराही शंका आली नाही की ही असं काहीही करेल म्हणून. तो त्या कडेला उभा राहिला आणि काही क्षणातच चेतन त्याला धक्का देण्यासाठी समोर आला. माध्यमातून अशीही माहिती मिळते की चेतनची हिंमत होत नव्हती केतनला धक्का द्यायची. तेवढ्यामध्ये सियाने त्याला धक्का मारला
आणि केतन खोल दरीमध्ये पडला. दरी एवढी खोल होती की क्षणार्धातच केतनचा जीव गेला. इकडे सियाने नाटक करायला सुरुवात केली की केतन हा दरीमध्ये पाय घसरून पडला आहे, कारण तिला माहीत होतं की आपण फसणार नाही. दरीमध्ये असंही पडल्याच्या घटना नेहमी घडत असतात, म्हणून तिने तिथल्या पर्यटकांना आरडाओरडा करून बोलावून लगेच पोलिसांना सुद्धा या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आणि काही टीम शर्यतीने प्रयत्न करून केतनला वर काढलं, परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला होता. तिकडे केतनच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आल्यावर केतनच्या कुटुंबियांना विश्वासच बसत नव्हता की केतन हा पाय घसरून पडू शकेल, कारण ही कोणतीही एवढा बेजबाबदार नसतो की स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासाठी अवघड जागेवर माणूस जाईल. परंतु त्यांनी सियावर कुठलाही संशय घेतला नाही. उलट सिया रडायचं नाटक करायची, तर त्यांनी तिला सुद्धा धीर दिला. त्यानंतर केतनच्या बहिणीने काही उलटसुलट प्रश्न तिला विचारले आणि त्याच प्रश्नांमध्ये ती अडखळली, घाबरली आणि तिथूनच सियावर संशय निर्माण झाला. आणि मग तिचे कॉल डिटेल्स, केतनचे कॉल डिटेल्स, चॅटिंग, चेतन कॉल डिटेल्स सगळं काही तपासण्यात आलं. तिथले काही CCTV फुटेज होते ते सुद्धा चेक करण्यात आले आणि मग यामधूनच हे निष्पन्न झालं की चेतनसुद्धा त्या ठिकाणी होता आणि हा अपघात नसून घडून आणलेली हत्या आहे. केतनला न्याय मिळावा यासाठी त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा नेमणूक करण्यात आली. त्यांनी ही केस लढावी असं सुद्धा त्यांना आवाहन करण्यात आलं. केतनचं कुटुंब पूर्णपणे या धक्क्यातून अजूनही सावरत नाहीये. इकडे सियाच्या कुटुंबियांना सुद्धा थोडासा धक्का बसला. त्यांनाही वाटलं की असं कसं घडू शकत नाही, परंतु जे काही पुरावे पोलिसांच्या हाती होते त्यातून तरी सिया आणि चेतनचं गुन्हेगार आहेत हे दिसून येत होतं. तिकडे तिच्या वडिलांचे म्हणणं आहे की सिया विरुद्ध कोणतेही पुरावे म्हणजेच ठोस सबूत नाहीये, जेणेकरून तिला या घटनेमध्ये अडकलं जाऊ शकतं. आता ही केस अधिकच गुंतागुंतीची बनली आहे आणि तिच्यामधले सगळे धागेदोरे व्यवस्थित तपासले जात आहेत. नेमके या घटनेमधलं सत्य काय आहे हे समोर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. पण आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सियन आणि चेतनने मिळूनच केतनला मारलेलं आहे. सोशल मीडियावर काही यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून असं सुद्धा सांगितलं जात आहे की सियाला चेतनचा नाद बसलेला होता आणि ती त्याच्यावर प्रेमामध्ये अखंड बुडलेली होती. तिला केतनसोबत जी काही शारीरिक गरज किंवा समाधान हवं होतं ते तिला मिळत नव्हतं. काही व्हिडिओच्या माध्यमातून असंही सांगितलं जातंय की केतनचा प्रायव्हेट पार्ट हा खूप छोटा होता आणि त्यामुळे सियाची शारीरिक गरज भागत नव्हती, जी की चेतनकडून भागू शकत होती. आता या गोष्टीमध्ये किती खरं किती खोटं आहे हे काही अजून स्पष्टपणे उघड झालेलं नाही. म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये कदाचित अजून काही वेगळं सत्य आहे का ते सुद्धा बाहेर येईल. सध्या तरी काही गोष्टी या अफवा म्हणूनच पसरल्या जात आहेत. जे काही अधिकृत न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमातून जी माहिती सांगितली जात आहे तीच खरी आहे, म्हणून अधिकृत न्यूज चॅनलवरच्या बातम्यांवर विश्वास ठेवा. इतर ज्या काही न्यूज आहे त्यावर विश्वास ठेवू नका. शेवटी जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. जर सियाला केतन आवडत नव्हता तर तिने आपल्या कुटुंबाला न घाबरता सांगायला हवं होतं. कदाचित ती घाबरत असेल, तिला वाटत असेल की आईवडील काय म्हणतील, कारण काही घरांमध्ये फॅमिलीसुद्धा स्ट्रिक्ट असते, म्हणून मुली स्वतःची इच्छा सांगू शकत नसत. तिच्या बाबतीतसुद्धा असंच झालं असावं. पण याचा अर्थ असा नाही की ती तिच्या हव्याच्या पोटी दुसऱ्याचा जीव घेऊ शकते. आणि खरं तर मनापासून प्रेम करणं आणि ते निभवणं यामध्ये खूप मोठी फरक असते. आजपर्यंत अशा अनेक केसेस घडल्या आहेत ज्यामध्ये मुलींनी स्वतःच्या नवऱ्याला मारलं आणि प्रियकरासोबत लग्न केलं, त्यांच्यासोबतच राहिले आणि काही दिवसांनंतर तो प्रियकरसुद्धा त्यांना सोडून देतो आणि त्यांनाही त्याच पद्धतीने मारून टाकतो आणि अजून दुसऱ्या मुलींच्या नादी लागतो. जसे कर्म करतो तसंच फिरतो, तसंच आपल्याजवळ फळस्वरूप येतं. म्हणूनच मुलींनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की हे क्षणिक आकर्षण काहीच कामाचं नसतं. त्यामुळे समोरच्याचं आयुष्य तर उद्ध्वस्त होतंच, परंतु आपलं स्वतःचं सुद्धा आयुष्य बरबाद होऊन जातं. फक्त एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला केस कमी आहेत, टक्कल आहे किंवा तो काही छोट्या मोठ्या ज्याच्यामध्ये उणिवा आहेत त्यामधून एखाद्याचा जीव घेणं हे मुळीच योग्य नाही. आणि आईवडिलांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आपल्या मुलींचे लग्न करताना त्यांनी सहमतीसुद्धा घेतली पाहिजे. शेवटी तुमचा दबाव काही कामाचा नसतो. मुलींना तेही कळायला हवं. मुलींना जे करायचं ते त्या करतातच. त्यापेक्षा त्यांच्यावर दबाव न टाकता त्यांच्या इच्छा काय आहेत ते मनापासून त्या समोरच्या व्यक्तीसोबत आयुष्य जगू शकतात का ते एकदा जाणून घ्या. जर त्यांची इच्छा नसेल तर उगीचच त्यांच्यासमोर व्यक्तीचं आयुष्य खराब करू नका.
कारण तुमचा इगो हा एखाद्याच्या परिवाराला उद्ध्वस्त करून लागू शकतो. एवढंच लक्षात ठेवा. आजपर्यंत जेवढ्याही केसेस घडल्या आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त अनेक प्रकरण असतात की परिवाराने जबरदस्तीने लग्न लावून दिलेलं असतं, परंतु ती लोक एकमेकांसोबत खुश नसतात आणि त्यामधूनच मग असे गुन्हे घडत असतात. आता तरी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे, जेणेकरून यापुढे अशा गोष्टी घडणार नाहीत आणि एखाद्या निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमावावा लागणार नाही. या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, इतनच्या मृत्यूमागे खरंच चेतनचाच हात आहे का, की अजून काही वेगळी कारणं आहेत? हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.